ऋतुजा राजगे तिच्या धर्मांतराची झालेल्या आत्महत्या प्रकरणासंदर्भात भाजपा नेत्या आमदार चित्राताई वाघ यांनी ऋतुजाच्या गुंडेवाडी येथील घरामध्ये जाऊन कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले। यावेळी ऋतुजाला न्याय मिळवून देऊ अशी ग्वाहीही त्यांनी कुटुंबियांना दिली आहे। यावेळी महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट स्वाती शिंदे, ज्योती कांबळे, गीतांजली ढोपे पाटील, सतीश बल्लाळ, गणेश मेळावणे आदींसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या। यावेळी मृत्यूमुळे हताश झालेल्या त्यांच्या आई वडिलांना कुटुंबातील लोकांना आधार देत चित्राताईंनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे। त्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची आमदार चित्रा वाघ तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट घेतली। यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या, ऋतुजा राजगे हिच्या आई वडील यांना राजगे कुटुंबियांनी आपण हिंदू धनगर असल्याचं खोटं सांगून त्यांची फसवणूक केली। तसेच लग्न ठरवणाऱ्या कोळी नामक व्यक्तीने देखील त्यांची फसवणूक केली आहे। ऋतुजा हिने धर्मांतराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे। ऋतुजा हिला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी ख्रिश्चन धर्मगुरूंच्या सांगण्यावरून तिच्या सासरच्या लोकांनी अनन्वित अत्याचार केले। तिने नकार दिल्यामुळे तिला मारहाण करण्यात आली। यातील आरोपी पती सुकुमार राजगे, सासू अलका राजगे, सासरे सुरेश राजगे याचबरोबर ख्रिश्चन धर्मगुरू व लग्न ठरवणारा मध्यस्थी यांना सह आरोपी करावे अशी मागणी केली आहे। आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी चांगल्या सरकारी वकिलांची नेमणूक करून फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून त्यांना शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करू असं चित्राताई वाघ म्हणाल्या। समाजातील गोरगरीब लोकांच्या गरिबीचा फायदा घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या पैशाचे, नोकरीचे आमिष दाखवून समाजाने धर्मांतरण सुरू केले। या धर्मांतर करण्याचं प्रमाण वाढल्यामुळे राज्यात ताबडतोब धर्मांतर विरोधी कायदा कसा लागू होईल यासाठी विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडून कायदा करण्याचा प्रयत्न करणार अशी देखील माहिती दिली आहे। या ठिकाणी सांगलीला ऋतुजा ऋतुजा पाटील आणि सासरचं आडनाव राजगे या एक किती वर्षाची होती मुलगी? 29 वर्षाची उच्च शिक्षित स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी 7 महिन्याची गरोदर ऋतुजाला ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट हो असं म्हणत तिचा अपरिमित असा छळ केला गेला। तिचं मानसिक खच्चीकरण केलं गेलं आणि त्यातून तिला मरण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं। आपण विचार करू शकतो की ऋतुजा 7 महिन्याची गरोदर होती। 7 महिन्याची गरोदर, एक जीव आपल्या पोटामध्ये वाढत असताना एखादी महिला ज्या वेळेला आत्महत्या करते, स्वतःला संपवते, यावरून लक्षात येईल की तिला किती टोकाचा, परिसीमेचा त्रास दिला गेला। पाटील परिवाराला माहीत नव्हतं की हे राजगे ख्रिश्चन धर्माचं अनुसरण करतात। लग्न हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे झालं आणि त्याच्यानंतर जेव्हा सासरी गेल्यावर बायबलच वाचलं पाहिजे, उपवास करायचा नाही, हिंदू धर्माच्या कुठल्याही गोष्टी करायच्या नाही, भगवद्गीता वाचणारी ऋतुजा हिला जबरदस्तीने बायबलच वाचलं पाहिजे असा तिच्या मागे घोषा लावण्यात आला। तिला राम मंदिर कॉर्नरच्या सांगलीच्या चर्चला नेण्यात आलं। तिला मिरजच्या खतीब काय नाव त्याचं, खतीब नगर, तिकडे तिला चर्चमध्ये नेण्यात आलं। तिथला जो पादरी त्यांच्या घरी सतत येत होता त्याने सांगितलं की तुमची सून ही हिंदू धर्माचं अनुकरण करते आणि म्हणून तुम्हाला अडचणी येतात। तिने ख्रिश्चन धर्म करायलाच हवा, स्वीकारायलाच हवा, याच्यासाठी तिला प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास त्या ठिकाणी देण्यात आला आणि शेवटचं पाऊल की तिला मरण्यासाठी प्रवृत्त तिच्या नवरा, तिचे सासू, तिचा सासरा या तिघांनी त्या ठिकाणी केलं आणि एक जीव या तिघांनी धर्म बदल होत नाही, सून हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन होत नाही म्हणून तिचा जीव घ्यायचं पाप यांनी केलंय। यांना कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे। याच्याच सोबत घर बांधण्यासाठी तुझा बाप काय पैसे देणार आहे की नाही, आमचा मानपान झालेला नाहीये असा तिच्या मागे घोषा लावला। ऋतुजाने वडिलांना सांगितलं, वडिलांनी मुलाच्या अकाउंटवर पैसे पाठवले, ते जात नव्हते म्हटल्यावर मुलीच्या अकाउंटवर पाठवले आणि 50,000 रुपये या परिवाराला दिलेले आहेत। त्याच्यामुळे पैशाची मागणी सुद्धा त्यांनी हिच्याकडे केली। तिचे दागिने होते ते सगळे गहाण ठेवले आणि अशा पद्धतीने मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही पद्धतीने तिचा छळ झाला। बघा, सरकार हे सगळ्या धर्मांचा आदर करणार आहे, पण जर कुणी कुणाला जबरदस्तीने
धर्मांतरण करण्यासाठी भाग पाडत असेल तर त्या कृत्यासाठी आमच्याकडे शून्य सहिष्णुता आहे. यांना सोडलं जाणार नाहीच. याचबरोबरीने धर्मांतरण विरोधी कायदा हा त्या ठिकाणी लवकरात लवकर यावा यासाठी तर आमचा प्रयत्न आहेच. शिवाय धर्म बदलण्यासाठी जो दबाव केला जातो त्याला सुद्धा गुन्हा समजण्यात यावा अशी तरतूद येणाऱ्या दिवसांमध्ये व्हायला हवं. मला ऋतुजाच्या केसवरनं सांगलीच नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक माझ्या ताईला सांगणं आहे की जर तुम्हाला असा त्रास होत असेल, अशा पद्धतीने तुमच्या सासरची मंडळी जबरदस्तीने तुम्हाला धर्म बदलण्यासाठी त्रास देत असतील, जबरदस्ती करत असतील, कृपया पोलीस स्टेशनला संपर्क करा. कृपया 112 नंबरवर कॉल करा. पोलीस शासन तुमच्यासाठी आहे, पण जीव देऊ नका. आज ऋतुजा गेली, आयुष्यभराचं दुःख हे तुम्हाला, आम्हाला, तिच्या आई वडिलांना हे त्या ठिकाणी आहे. आपलं आयुष्य संपवून या हरामखोरांना धडा शिकवता येणार नाही. यांना इथं राहूनच ठोकून काढायला पाहिजे. यासाठी ऋतुजाच्या सारखी पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठीचं हे आवाहन आहे की कुणीही अशा पद्धतीने जर तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही तात्काळ 112 नंबरवर संपर्क करा. पोलिसांना त्या ठिकाणी पोलिसांची मदत घ्या आणि त्या ठिकाणी तुम्हाला नक्की सहकार्य मिळेल. या केसमध्ये राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस याची गंभीर अशी दखल घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना सगळ्या सूचना दिल्या आहेत. यात कुणालाही सोडलं जाणार नाही. जे कोणी याच्यामध्ये, हे तिघं आहेतच, पण तिला धर्म बदलण्यासाठी प्रवृत्त करणारा जो पाद्री आहे त्याला सुद्धा याच्यामधून सोडलं जाणार नाही. या सगळ्याची चौकशी होईल आणि त्यामध्ये सगळ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल. वकील चांगले आहेत, त्यांच्या परिवारांशी मी बोललीय. 100% फास्ट ट्रॅकवरती लवकर ही केस चालवून या हरामखोरांना फाशीची शिक्षा कशी होईल याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत. परंतु परत एकदा या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपण सुद्धा सगळ्यांनी सजग असले पाहिजे. धन्यवाद.